तर मित्रांनो, आजची अपडेट आहे आपली आरोग्य विभागासंदर्भातली. तर पहा, 3 जानेवारी 2024 रोजीचं हे प्रसिद्धीपत्रक आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये पहा, विषय आहे आक्षेप आणि हरकतीबाबत. तर तुम्ही पाहू शकता, गट क आणि गट ड संवर्गातील जी पदभरती होती त्याची परीक्षा 108 परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात आलेली होती. 15 डिसेंबर रोजी ॲन्सर कीसुद्धा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली. फर्स्ट ॲन्सर की म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्स शीट. त्यानंतर 18 ते मेन आपण या ठिकाणी बोलणार आहोत. 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर या दरम्यान तुम्ही तुमचे आक्षेप आणि हरकती त्यावर घेतलेले आहे. बऱ्याच उमेदवारांनी सांगितलेलं आहे की आमचे 3, 4, 5 प्रश्नांपर्यंत त्यामध्ये चुकी आपल्याला आढळून येते. तर त्यावर उमेदवारांनी आक्षेपे घेतलेले आहे. तर सध्या परिस्थिती काय आहे पहा. सध्या आहे उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या लॉग इन अकाउंटमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. म्हणजे जी सेकंड उत्तर तालिका आहे हरकतींचं संकलन करून ज्या त्यामध्ये बदल होतील ती तुमच्या लॉग इन अकाउंटवर लवकरच येणार आहे. म्हणजे सेकंड ॲन्सर की जी आहे तुमची ती लवकरच या ठिकाणी उपलब्ध होईल. त्याची दिनांक स्पष्ट केलेली नाही, पण ती लवकरच येईल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये पहा, महत्त्वाची सूचना जी आहे की इतर जे आक्षेप घेतलेले आहे, कोणी ईमेल पाठवलेला आहे, कोणी मेसेज पाठवलेला आहे किंवा कोणी कॉल केलेला आहे, तर त्यावरचे आक्षेप स्वीकारल्या जाणार नाही. फक्त ज्या उमेदवारांनी पेपर दिलेला आहे त्यांचं ज्यांनी लॉग इन करून त्या ठिकाणी म्हणजे त्या क्रायटेरियामध्ये बसूनच जर तुम्ही आक्षेप घेतलेला असेल तरच तुमचा आक्षेप त्या ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहे. लॉग इन आयडीवर लिंक उपलब्ध करून देणार होती. त्या लिंकवर जाऊन जर तुम्ही तो ऑब्जेक्शनचा फॉर्म भरलेला असेल तरच तुमच्या प्रश्नामध्ये बदल होईल. अन्यथा तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही मेल वगैरे जर केलेला असेल तर बदल होणार नाही. तर या ठिकाणी पहा, हे जे इथं नंबर आहे आक्षेप म्हणजे जे उमेदवारांनी हरकती घेतलेल्या आहे किंवा आक्षेप घेतलेले आहे त्या सर्वांचा एकूण टोटल नंबर या ठिकाणी दिलेला आहे. इथं पोस्टची माहिती आहे आणि इथं नंबरची माहिती आहे. तर तुम्ही सर्व हे पाहू शकता. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पेपरमध्ये हरकती एवढ्या प्राप्त झालेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, फोरमॅन ग्रुप डी पोस्टसाठी सर्वात जास्त म्हणजे 6724 या ठिकाणी आक्षेप प्राप्त झालेले आहेत. 6724च्या जवळपास आक्षेप जे आहेत ते ग्रुप डी पदांसाठी झालेले आहेत. नंतर तुम्ही पाहू शकता, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर मलेरिया 638 आक्षेप या ठिकाणी प्राप्त झाली. ही पूर्ण संख्या आहे. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्याचे आक्षेप तुम्ही पाहू शकता. एकूण आक्षेपांची संख्या जी आहे ती 10,763 आहे. तर या सर्व आक्षेपांचं संकलन करून त्या ठिकाणी ॲन्सर कीमध्ये योग्य ते बदल करून लवकरच सेकंड ॲन्सर की जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येईल. तर पहा मित्रो, ही होती महत्त्वाची अपडेट. अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.